नमस्कार मित्रांनो. आपण आज एक कम्युनिकेशनला वेगळ्या दृष्टिकोनातनं बघणार आहोत. आपण जेव्हा संवाद करतो ना त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण संवाद करत असताना जे शब्द आहेत ना हे शब्द सगळ्यात महत्त्वाचे आहे, कारण या शब्दाच्या माध्यमातूनच आपण संवाद साधत असतो. आता आपण थोडासा वेगळा विचार करूया. कदाचित त्याला शास्त्रीय अधिष्ठान पण असेल. संवाद जेव्हा आपण करतो ना तेव्हा प्रामुख्याने 3 गोष्टींचा उत्तम संयोग झाल्यानंतरच तो संवाद होत असतो. एक तर आपण पहिल्यांदा काय वापरतो, शब्द, वर्ड्स. दुसरा महत्त्वाचा भाग आहे आपला टोन किंवा टोनॅलिटी, आपण कसे बोलतो. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे बॉडी लँग्वेज किंवा ज्याला आपण मराठीमध्ये देहबोली असं म्हणतो. बघा, या तिन्ही गोष्टींचा जेव्हा उत्तम संयोग घडून येतो त्याच वेळेला आपला खरा संवाद घडत असतो. मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट मेहराबिन यांचा संवादशास्त्रावरचा अभ्यास अतिशय दांडगा आहे. त्याने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोगांच्या एक सिद्धांतीमध्ये असं म्हणतात की आपण जेव्हा संवाद करतो तेव्हा आपण शब्द वापरतो, पण जे संवाद करत असताना शब्दाचं महत्त्व संवादात किती असा जर विचार केला तर संवादामध्ये शब्दाचं महत्त्व हे फक्त 7% आहे. किती गंमत आहे ना. आपण म्हणतो की आम्ही संवाद करता शब्द वापरतो आणि शब्दच सगळ्यात महत्त्वाचे आहेत, पण संवादामध्ये त्याचं महत्त्व फक्त 7% असतं. मग संवादात आणखीन काय महत्त्वाचं, तर तुम्ही काय बोलता यापेक्षा कसे बोलता हे आणखीन महत्त्वाचं. बघा बरं का, जेव्हा आपण संवाद करतोय आपण किती स्पीडनी बोलतो. मी एकदम भरभर 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 बोलायला लागलं तर माझं बोलणं होईल, पण तुमच्यापर्यंत ते पोचेल का. त्यामुळे या संवादाचा स्पीड किती असायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं. आज या शब्दांचा रेट कसा असायला पाहिजे, किती शब्द एका मिनिटात मी बोलायला पाहिजे की समोरच्या माणसाला ते पोचतील. त्यामुळे स्पीड, रेट हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर एका सुरात एकाच टोनमध्ये आपण बोलत राहिलो तो समोरचा माणूस किती कंटाळेल ना. म्हटलं बापरे कधी संपवतोस बाबा, अशी अवस्था येण्याची शक्यता दाट असते बघा. आणि म्हणूनच जेव्हा आपण संवाद करतो त्यावेळेला आवाजातले चढ उतार हे खरं संवादाचं सौंदर्य. व्हॉइस मॉड्युलेशन. आज तुम्हाला एखादा पॉईंट जेव्हा स्ट्रेस करायचा आहे, पंच करायचा आहे, युअर व्हॉइस मस्ट गो अप. त्यामुळे ते कमी महत्त्वाचं असेल तर तो मध्यम यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला एखादा वाक्य सांगताना किंवा एका शब्द उच्चारताना त्याच्यातल्या भावना लक्षात घेऊन तो आवाज एकदम खाली यायला पाहिजे. आपण टी व्हीवर समजा आपण त्या निवेदिकाकडनं ऐकतोय, त्याला जर ब्रेकिंग न्यूज दिली तर तो कशा पद्धतीने इट्स अ ब्रेकिंग न्यूज, बापरे आवाज केवढा चढला बघा. पण एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे हे सांगताना तो आवाज किती खाली येईल ना, कळण्यास अतिशय दुःख होतं की ह्या व्यक्तींचा देहावसान झालं. बघा बरं का, संवाद किती महत्त्वाचा आहे, व्हॉइस मॉड्युलेशन. त्यामुळे मी जेव्हा संवाद करतो ना त्यामुळे या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व झालं पाहिजे. आज आपण जेव्हा संवाद करतो ना एका सुरात सारखे सारखे बोलत असताना आपल्याला एक सुंदर टूल वापरता येईल, रिसोर्स वापरता येईल, आणि तो म्हणजे पॉज. खरं तर आपण बोलता बोलता एक 5 सेकंदाचा छोटासा स्वल्पविराम घेतला
जेव्हा तुम्ही स्वल्पविराम घेता तेव्हा तुम्हाला विचार करायची संधी पण उपलब्ध मिळते, वेळ तुम्हाला मिळतो. पण यू कॅन इन्व्हाइट द अटेन्शन ऑफ द नेक्स्ट पर्सन हू इज सिटिंग इन फ्रंट ऑफ यू. त्याला कदाचित वाटेल की अरे का थांबलाय हा. आणि त्यावेळेला तुम्हाला एखादा महत्त्वाची गोष्ट जेव्हा सांगायची असते ना, त्यावेळेला टेक ए पॉज अँड स्पीक इफेक्टिवली. इट विल रीच टू दॅट पर्सन आणि तुमचं पर्पज हा एकदम सर्व होऊ शकेल. बघा का मित्रांनो, आपल्याकडे अशा पद्धतीने संवाद करणारे किंवा पॉजचा उत्तम उपयोग करून घेणारे अनेक लोक आहेत. मला जी एक व्यक्ती आवडते या पॉजच्या बाबतीमध्ये, स्वल्प विरामाच्या बाबतीमध्ये, ते म्हणजे आपले दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी. इथं राजकारणाचा कुठलाही संबंध नाही. बट द वे ही यूज टू टेक द ॲडव्हान्टेज ऑफ द पॉजेस, वी मस्ट लर्न अबाउट इट अँड वी मस्ट स्टार्ट अप्लाइंग. त्याचबरोबर आज मला संवादामध्ये शब्दांवर भर देणे, ज्याला आपण वर्ड स्ट्रेस असं म्हणतो, हा एक अतिशय महत्त्वाचा आहे. मला ज्या गोष्टीवर महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे त्यावेळेला मला तो वर्ड स्ट्रेस ह्याचा निश्चितपणे उपयोग करून घेतला पाहिजे. बरं का, आता आपल्यापैकी काही बिझनेसमन हे BNIचे सभासद असतील की जे एक अत्यंत मोठी अशी एक नेटवर्किंग ऑर्गनायझेशन आहे. आणि समजा बी त्याचा, तर बी असं म्हणू शकेल, आय एम ए मेंबर ऑफ BNI. बघा बरं का, आय म्हणजे मी काय केलं, मला स्वतःला महत्त्व दिलं, आय एम ए मेंबर ऑफ BNI. दुसऱ्या अर्थाला तसं म्हणता येईल, आय एम ए मेंबर ऑफ BNI. मी काय केलं, मेंबर याच्यावर जोर दिला. आणि तिसरं, आय एम ए मेंबर ऑफ BNI म्हणजे मी काय केलं, BNI बरोबर. म्हणजे आज मला काय सांगायचं आहे ह्याच्यावर मी त्याचा भर देऊ शकतो. अँड दॅट इज कॉल्ड द वर्ड स्ट्रेस. आज या गोष्टीला संवादामध्ये 38% इम्पॉर्टन्स आहे. बाप रे, किती महत्त्वाचं नाही संवादामध्ये. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे देहबोली. हाच जेव्हा आपण संवाद करतो ना, त्याच्यामध्ये आपली देहबोली ही सगळ्यात महत्त्वाचा रोल करत असते. आज आम्ही असं म्हणतो की युअर बॉडी नेव्हर लाईज. तुम्ही शब्द तर वेगळे वापरू शकता, पण तुमचं शरीर आणि शब्द ह्याच्यामध्ये काहीतरी मिलन आहे का, संयोग आहे का, आर दे मॅचिंग टू ईच अदर, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि आज आपण जेव्हा बॉडी लँग्वेज म्हणतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची भाग द वे पोश्चर. आज आपण बसतो कसे किंवा उभे कसे राहतो. आज आपण एखाद्या व्यक्तीकडे गेलो आहे आणि आपण थोडेसे लाजत किंवा असं खांदे टाकून जर बसलो तर आपण काय मेसेज देतो आहे, व्हॉट यू आर कम्युनिकेटिंग. आज जर आपण त्या व्यक्तीकडे जाऊन अगदी रुबाबात जाऊन बसलो तर आर यू शोईंग दॅट यू आर ओव्हर कॉन्फिडंट. पण त्याच वेळेला आज या दोघांचा सुवर्ण मध्य करून एक कॉन्फिडंट पोश्चर जर मी देऊ शकलो तर इट्स गोइंग टू बी बेनिफिशियल फॉर माय बिझनेस प्रेझेंटेशन. त्यातला दुसरा महत्त्वाचा भाग आहे फेशियल एक्सप्रेशन्स. आज माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत, आर दे मॅचिंग टू द वर्ड्स विच आय एम अटरिंग. या दोघांचे जर संयोग झाला ना तरच, नाहीतर असं आहे मी बोलतोय एक आणि माझ्या चेहऱ्यावर भाव आहे दुसरे, समोरचा म्हणून नक्की म्हणाला अरे हा खोटारडा आहे, याला बोलायचं आहे काहीतरी, हा सांगतो काहीतरी, याचं तोंड वेगळंच काहीतरी सांगते. फेशियल एक्सप्रेशन्स हे वेगळेच दिसतात आहे. हाच आपण बोलत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे संवादातला, तो म्हणजे आय कॉन्टॅक्ट. बघा बरं का, बरीचशी लोक आपल्याशी बोलताना डोळ्यात डोळेच घालून बोलत नाहीत. त्यावेळेला आपल्याला वाटतं की बापरे, हा खरंच खरं बोलतो आहे का खोटं बोलतो आहे. वेन यू स्पीक टू समबडी विथ द कॉन्फिडन्स यू हॅव टू गिव्ह युअर आईज टू आईज कॉन्टॅक्ट. आज जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलता ना, त्याच वेळेला तुम्ही खरे बोलत असता, हेही त्याच्यात इंडिकेट केलं. तुम्ही जेव्हा ग्रुपशी बोलताय त्यावेळेला तुमचं आय कॉन्टॅक्ट हा सगळ्यांकडे जातो आहे का, नाहीतर त्यांना असं वाटेल की अरे हा माझ्याशी बोलतच नाही आहे,
हा फक्त त्यांच्याशीच बोलतो आहे, मग मी कशाला लक्ष द्या. इस्पेशली आपण एखाद्या मोठ्या मीटिंगमध्ये बोलायचं असेल तर मला आय कॉन्टॅक्टचा उपयोग चांगला करून घेतला पाहिजे आणि तेही एक शास्त्र आहे आणि हे शास्त्र आपल्याला अवगत झालंच पाहिजे. याचबरोबर जेस्चर्स, हातवारे किती महत्त्वाचे हो. कधी कधी आपण संवाद करताना बापरे या हातांचं काय करायचं, आता मी खिशात घालू का मागे ठेवू का काय करू, अनेक गोष्टी आपल्याला भेडसावतात. पण जेव्हा आपण संवाद करत असतो तेव्हा तुम्ही त्याचा उत्तम उपयोग करून घेऊ शकता. तुमचं बोलणं आणि जेस्चर्स हॅज टू बी कंबाईन्ड टुगेदर अँड दॅट शोज हाऊ कॉन्फिडंट यू आर. आज तुम्हाला तुमचा संदेश देण्याकरता, मेसेज देण्याकरता, प्रॉपर कम्युनिकेट करण्याकरता दिस जेस्चर्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो मेक बेस्ट यूज ऑफ इट. याचबरोबर स्पर्श, टच. बघा बरं का, आज आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर कशा पद्धतीनं स्पर्श करतो. खरं स्पर्श ही लहान मुलापासून तर कुठल्याही वयापर्यंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची अशी गरज आहे. पण या स्पर्शातनं पण तुम्ही संवाद करत असता, कम्युनिकेट करत असता. त्यामुळे तुमचा स्पर्श हा कधीकधी रॉंग कम्युनिकेशन पण करू शकतो, जे तुमचं इंटेन्शन नाही आहे. पण कदाचित तुम्ही तेही करता का काय, हा एक मोठा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करता, बसताय, उभं राहिलाय, लोकांशी बोलताय, त्यावेळेला तुम्ही हालचाल कशी करता, मुवमेंट कशी करता, ह्याच्यावरून सुद्धा हे तुम्हाला जास्त क्लॅरिटी होते की माझी मुवमेंट ही कशा पद्धतीने असायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे हाऊ यू स्माईल. बऱ्याचशा वेळा आपण कॉस्मेटिक स्माईल तर नसतं, फसवत नसतं, तर तुम्ही किती मनापासून, किती आनंदाने हे हसता किंवा एक स्मित हास्य करता. त्या स्मित हास्यातनं सुद्धा एक सुंदर मेसेज देत असता. त्यामुळे देहबोलीमध्ये या सगळ्या गोष्टींचा संयोग आहे. जेव्हा आपण संवाद म्हणतो त्यावेळे मला शब्दाच्या टोन आणि त्याची बॉडी लँग्वेज या तिन्ही गोष्टींचं सुंदर कॉम्बिनेशन होईल ना, त्यावेळेला मला असं म्हणायची कधीच वेळ येणार नाही आहे की अरे मी तुला किती सांगायचा प्रयत्न करतो आहे पण तुला कळतच नाही. मला असं वाटतं आज मी त्याला सांगायचा प्रयत्न करतो आहे ते कळत नसेल तर मला माझ्या कम्युनिकेशनमध्ये, माझ्या संवादामध्ये चांगला बदल घडून यायची आवश्यकता आहे. आणि मी हे विसरून जाईल की अरे तुला कळतच नाही आहे मी काय सांगतो ते. तर आपण आपल्याला जे काही सांगायचं आहे त्या व्यक्तीला समजलं पाहिजे आणि समजल्यानंतर त्याच्याकडनं अपेक्षित कृती जेव्हा पूर्ण होईल तरच आपला खरा संवाद आहे. मित्रांनो, आहे ना हा एक वेगळा दृष्टिकोन. हा दृष्टिकोन तुम्ही नक्की अडॉप्ट करा. यू विल बी द एक्सलंट कम्युनिकेटर्स. मित्रांनो, हा जो भाग तुम्हाला आवडला असेल तर एक छोटीशी विनंती, प्लीज like, share and subscribe. Thank you so much.